तुझा अभ्यास सुरू आहे ना? हे हे सगळं कार्तिकीला नको सांगू. ती तुझ्यापेक्षा जास्त बधीर आहे की नाही? अगं बाई, आलीस तू? बघ, मी तुला कोथिंबीर आणायला सांगणार होते. फोन करायचा ना, नाहीतर मेसेज टाकायचा. घेऊन आले असते. खरंच की डोक्यातच नाही आलं. घेऊन येऊ का आता? जात नाही, नको. मी घेऊन येतो. अहो नको, आता भागले सगळं. मी नको. अभ्यास कर. तू जा बाळा, तयार हो, जा, फ्रेश हो. मी चेंज करून येते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. झालंय सगळं करून माझं. जा, आवर. वाव, कसला छान दिसतोय आर्के. माझे कधी येणार असे पिक्चर्स मॅगझिन मध्ये? मी कधी होणार आर्केची हिरोईन? पुस्तक आणि डोळ्यासमोर आरके. हा, अशाने कसा होणार ग तुझा अभ्यास? जरा तरी मन लावून अभ्यास कर की ग बाळा. मुलीच्या जातीने इतकं चंचल असणं बरोबर नाही. आई, आता तू लेक्चर देऊ नको. बघ, मी करते अभ्यास. तर हा जो काही उजेड पडलाय तुझ्या अभ्यासाचाच पडलाय. काही बोलले की लेक्चर देऊ नकोस. बरं ऐका, मी पटकन भाजी फोडणीला टाकते. जेवून घेऊया, मोहिनी पण आली. तसं हिचं काही लक्ष नाहीये अभ्यासात. मी पण आलोच. मम्मा, काय झालंय? अगं खूप खुश दिसतेस. ऑफकोर्स, रियाला सांगितलंय मी. आम्ही परत आलो की भेटायला ये. त्या आर्केचं आणि रियाचं लग्न लावण्यात तुला एवढा इंटरेस्ट काय येतोय ग? तुला माहितीये रियाचे वडील कोण आहेत ते? विश्वजित मुजुमदार. व्हॉट? आर्केच्या आत्ताच्या फिल्मचे प्रोड्युसर. आणि त्यांच्या मागच्या तिन्ही फिल्म्स 100 crore क्लब मधल्या आहेत. अशी मुलगी जर आपल्या घरची सून झाली. गॉट इट मम्मा. यू नो व्हॉट, यू आर अ वंडरफुल स्ट्रॅटेजिस्ट. पण मला एक सांग, तो बावळट ह्या सगळ्याला ऍग्री करेल? तू ऐकतोस माझा? नाही. तो ऐकतो? सगळंच. माझा शब्द खाली पडू देणार नाही तो. आणि तसंही माझ्या हातात एक हुकमाचा एक्का आहे. वेळ आल्यावर अख्खी गेम फिरवू शकतो. हुकमाचा एक्का म्हणजे?
वेळ आल्यावर कळेल तुला. फार विचार करू नकोस, गजल लावजा. एक मिनिट हे बघ, लिक्विड डाएट वगैरे काही नसतं. सगळ्यात आधी ना ते सेटवरचं आरबट सरबट खाणं बंद कर. त्याच्यामुळे होतं हे सगळं. मास्टरजी, मी घरून नेलेला डबाच खाते हा. काय हो? आणि मग समोसा, वडापाव, मिसळ असं सगळं खाते. आठवड्यातून किती वेळ? हे तुम्ही काय हसताय? हे बघ, हे असं काहीही चालणार नाहीये. पथ्य पाणी सुरू करायचे आणि या वेळेला सिरियसली कळतंय. हाँ मास्टरजी, सिरियसली कुछ आयुर्वेदिक ट्राय करती हूँ, है ना? अरे आई, ए चला, मी येते हा. माझी शिफ्ट आहे, नाईट शिफ्ट आहे. सकाळी येईल लवकर. थांब 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 थांब. जेवायच्या नाही, वेळेला नाही. अगं, जेवायच्या वेळेला चालली एक घास खाऊन शालू, जा. जळजळ जळजळ होते, नको ना. नाही होणार, एका घासानं काही होणार. बाबा. जेवून जाऊ का? अगं जेवून काय जाऊ? शिफ्टला उशीर नाही होते का? चल नीट पटकन. शिफ्ट आहे. आणि म्हणे लिक्विड डाएट वर. पात्र आहे दोघे. सुरू करा, सुरू करा. आजपासून एकच पुरी संपत कशी नाही? हो, आज मला पण बहुतेक पिंकी सारखे जवळ होणार असं दिसतंय. बहुतेक अच्छा. नाही ठीक आहे, कोई बात नाही. माझ्या या लाडक्या लेकीमुळे मला काही झालं ना तरी चालणार. बाबा, तुला काय हो देईन का मी? जेवताना जास्त बोलायचं नसतं. सर, पाणी खराब झालंय काजूमुळे, बदलून घ्या. हो सर, पण सर मोठे साहेब औषध नाही घेते. मग काय नाही सर, काय नाही. काय नाही. ठरवलं होतं लिमिटेड ड्रिंक्स. या माणसाचं नाव ऐकलं ना तरी तिडीक जाते. बाप आहे बाप, लाज वाटते याची. आईला धोका दिलाय.
बाय बेटा, गुड नाईट. अहो मी काय म्हणते, हा बोला ना. हसून गप्पा मारत बसलेत. इतकी वर्ष आपण मुलींपासून सगळं लपवून ठेवलंय. बाहेरून कुठून तरी त्यांना कळण्यापेक्षा आपणच जर सांगून टाकलं तर. नक्की म्हणजे नक्की सांगून टाकायचंय. हो, ठीक आहे, चला सांगून टाकू. आपण काय 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 सांगायचं? अहो तेच तर मी म्हणतोय ना, मुळात कोणाला काही सांगायची गरजच काय आहे. दोनही लेकींच्या बर्थ सर्टिफिकेटवर बाप म्हणून माझंच नाव आहे. विसरला असाल तर दोनही लेकींच्या सर्टिफिकेटवर. ताई, बाळाचे वडील, त्यांचं नाव काय आहे? प्रतापरावांचं नाव म्हणजे जीवाशी खेळ. मला सुद्धा मुलगीच झाली हे त्यांना कळलं तर आम्हाला जगू देणार नाहीत. मुलींची ओळख लपवायला हवी. पण मग वडिलांचं नाव काय सांगू? अहो, बाळाच्या वडिलांचं नाव सांगा. महेंद्र देव. महेंद्र देव. बाळाचं नाव मोहिनी महेंद्र देव. महेंद्र देव. बर, मी तुम्हाला खूप चुकीचं समजले होते. गैरसमज झाला होता माझा. पण तुम्ही मला, मुलींना त्या राक्षसापासून कायमचं वाचवलं. रक्ताचं नातं नसताना सुद्धा तुम्ही मुलींवर जीवापाड प्रेम केलं. स्त्री म्हणून कायम माझा सन्मान केलात. पुरुषपणाचा हक्क कधीच नाही गाजवला तुम्ही. एका क्षणाकरता सुद्धा मर्यादा कधी नाही ओलांडली तुम्ही. तुम्हाला नवरा व्हायचं नव्हतं, फक्त मुलींना तुमचं नाव द्यायचं होतं. सख्या बापानेही केली नसती इतकी कर्तव्य पार पाडली तुम्ही. बस करो, अब रुलाओगी क्या? मी काही नाही केलं. करता करविता तो आहे, आपण फक्त निमित्त मात्र. चला आता झोपा शांतपणे. काय मी अहो, आजपासून तुम्ही इथे झोपलात तरी चालेल. चालेल ना?
समोरची निष्ठा, सॅक्रिफायसेस, रोज नव्याने स्वतःला सिद्ध करणं, हे सगळं करून तुम्ही होऊ शकता स्टार. नजऱ्या नाहीत आपल्याकडे, स्टार्स. सुपरस्टार फक्त एक आहे. कारण सांगू काय ना, लोकांची नाडी कळते मला. स्वप्न विकतो लोकांना, त्यांना अशा स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जातो जी स्वप्न त्यांना कदाचित पडतही नसतील. लोकांसाठी स्टार्सना बघणं हा एक आनंद आहे, पण मला बघणं हे व्यसन आहे. राईट. आणि व्यसन सुटत नाही. अजून काही? हे काय दिदू, अभ्यास झाला तुझा? तू सांगते ना रात्रीचा अभ्यास करायचा नाही, जागरण करायचं नाही, स्लीप सायकल खराब होते. हे पाहून नाही होणार. नाही. ये चल, मला मदत कर. ए नाही प्लीज थांब, मला अजून एक इंटरव्ह्यू बघायचा आहे. दिदू, मला सारखं बोलायला लावू नको. चल 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 चल, मला मदत कर. नाही नाही नाही, हे घे. फोनला हात लाव ना. घे घे, चल. ओ, एवढ्या रात्री एका मुलाचा फोन आलाय. बघरे पटवलाय. हा गप गप. कास्टिंग डिरेक्टरचा आहे. उचल ना जरा, स्पीकरवर ठेव. हॅलो मोहिनी. बोला सर. सॉरी यार, लेट कॉल केला. तू म्हणाली होतीस ना तुझ्या बहिणीला ऍक्टिंग करायची आहे. त्याला सांग नसते तसे रोल करणार नाही त्याला. हो हो सर, बोला. आपल्या फिल्म मध्ये एक रोल आहे RK सरांबरोबर. हॅलो 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 मोहिनी. बोला सर, ऐकते मी. तुझ्या बहिणीला ऑडिशन द्यायला आवडेल का? हा डेफिनेटली सर, ऑफकोर्स ऑफकोर्स. आय विल बी ऑनर्ड सर. कुठे कुठे यायचंय? कोण बोलतोय? सर मी कार्तिकी, मोहिनीची मोठी बहीण कार्तिकी महेंद्र. हाय कार्तिकी. हॅलो. मी तुला लोकेशन पाठवतो आणि वेळही पाठवतो. उद्या सकाळी वेळेवर ये. ऑडिशन हे सिनेमाच्या सेटवरच आहे. ओके ओके, आय मीन ओके. येस सर, चालेल, मी येते. ओके बाय. बाय. थँक्यू. आता मी होणार. अगं पण विचारायचंच ना, काय कॅरेक्टर आहे, काय रोल आहे. मला RK सोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे, हेच माझ्यासाठी इनफ आहे. मी आता होणार आहे RK ची हिरोईन. सो पकडे, मला आता काही काम सांगू नको. मी आता RK ची हिरोईन आहे. प्लीज मी चालले माझी ब्युटी स्लीप कम्प्लीट करायला. गुड नाईट. मला झोपच येणार नाहीये रात्री. पण झोपायला पाहिजे, त्या डोळ्याखाली असं पफी आईज होतील. गुड नाईट दीदी, झोप आता. ओके. RK. दीदू झोप.